Hello and welcome students. Already I have discussed the theoretical part from this chapter, that is basic principles of organic chemistry. So from the today's lecture I am going to start the JEE NEET wise preparation of this chapter. Okay. So I am going to discuss the points which are very important for JEE and NEET. So let us start. Okay, so in 1675, Nicholas Lemery had divided the chemical substances into three parts. Alright, so these are the three parts. First is mineral substance, second is vegetable, and third one is the animal substance. So what is mineral substance? It is obtained from the minerals, for example gold, silver, iron, etc. Vegetable substance, obviously it is obtained from the vegetables like sugar, citric acid, etc. And the animal substance means which is obtained from animals, for example albumin and gelatin. So अगदी स्टार्टिंग आपण म्हणू शकतो की 1675 मध्ये केमिकल सबस्टन्स जे होते त्यांचं डिवायडेशन 3 पार्ट्स मध्ये होतं, जे की अशा पद्धतीने आहे. But after some time, when many of the chemical substances were discovered, it was found that some of them can be obtained from both the vegetables as well as the animals. But after some time काय झालं तर डिस्कवरी नंतर आपल्याला बऱ्याचशा कन्क्लुजन्स पर्यंत आपण पोहोचत असतो. सो काही सबस्टन्सेस इथे जसं आपण क्लासिफाय केले की पर्टिक्युलरली मिनरल पासून पर्टिक्युलरली व्हेजिटेबल इज द सोर्स or animal is the source, but some of them can be obtained from both the sources, vegetable as well as animal. So this theory was failed. So the chemical substances were then again divided into two parts. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचं डिवायडेशन झालं दोन मेन पार्ट्स मध्ये, जे आपण रिसेंट स्टडी करतो, दॅट इज ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. ज्याला आपण जैविक आणि अजैविक असं म्हणतो. ऑर्गॅनिक कंपाउंड्स मीन्स विच आर मेनली ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम, and inorganic means the compounds which are obtained from any other source except living organism. Then after come the theory that is VFT, which is nothing but the vital force theory. Alright, by Berzelius in 1815, up to 1815 means any organic compound could not be synthesized in the lab. Up to that year, no any compound was synthesized in the lab. So Berzelius suggested that there is a mysterious force in living organism which was named as vital force. त्यामुळे बर्झेलियसने काय सजेस्ट केलं की एक मिस्टिरियस फोर्स असतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, ज्याला आपण म्हणतो व्हायटल फोर्स. अँड इट सेड दॅट दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॅनॉट बी सिंथेसाइज्ड इन दी लॅब. सो एक प्रकारचा मिस्टिरियस फोर्स असतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, त्यामुळे जे काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आपण लॅबमध्ये सिंथेसाइज करू शकत नाही, अशी एक थिअरी त्यांनी मांडली, विच वॉज कॉल्ड ॲज ए VFT. But after that, 1828, a German scientist Euler synthesized an organic compound in the lab. त्यानंतर 1828 मध्ये काय झालं, जर्मन सायंटिस्ट जे आहेत ओलर यांनी एक ऑर्गॅनिक कंपाऊंड सिंथेसाइज केला लॅबमध्ये, लॅबोरेटरीमध्ये. अँड दॅट वॉज नथिंग बट दी युरिया. सो VFT वॉज ऑल्सो फेल्ड. त्यामुळे पहिली जी काही थेअरी मांडली होती की 3 प्रकारे क्लासिफाय होतात कंपाऊंड्स, देन अगेन अजून एक थेअरी त्यावरून मांडली, दॅट वॉज VFT. बट दोन्ही थेअरीज फेल गेला आणि एक जर्मन सायंटिस्ट होते वोलर, त्यांनी एक ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबोरेटरीमध्ये सिंथेसाइज केला आणि पहिला तो कंपाऊंड होता ऑर्गॅनिक कंपाऊंड जो लॅबमध्ये सिंथेसाइज केला गेला, तो म्हणजे युरिया. इट वॉज सिंथेसाइज्ड इन द लॅब बाय हीटिंग ऑफ अमोनियम सायनेट. अमोनियम सायनेटला हीट केल्यानंतर जो काही कंपाऊंड मिळाला, दॅट इज नथिंग बट दी युरिया.
So ammonium cyanide means NH4CnO. So this is the reaction actually. This is ammonium cyanide NH4CnO. याच्यामध्ये अमोनिया आणि सायनाइड असे दोन्ही फंक्शनल ग्रुप आहेत. सो हिटिंग केलं पण त्याला तर आपल्याला कंपाऊंड मिळतो दॅट इज NH2C डबल बॉन्ड O NH2. याच्यामध्ये कीटोन हा एक फंक्शनल ग्रुप आहे. ओके, अँड दिस टू आर अमाइन्स. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ युरिया. त्यामुळे पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड जो लॅबोरेटरीमध्ये सिंथेसाइज झाला दॅट इज युरिया आणि तो अमोनियम सायनेटपासून मिळवला गेला. ऑलराईट. नाव आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे इतके इम्पॉर्टंट का आहेत किंवा त्याचाच स्टडी आपण किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲज अ सेपरेट सब्जेक्ट म्हणून स्टडी करतो. व्हाय? तर दॅट मेन रिझन इज कार्बन. सो द बेसिक कॉन्स्टिट्युएंट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज कार्बन. जो काय बेसिक एक कॉन्स्टिट्युएंट आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये. ओके, आपण जनरली म्हणतो की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मीन्स द कंपाऊंड्स विच आर मेनली कंटेनिंग द कार्बन ॲटम. म्हणजेच बेसिक कॉन्स्टिट्युएंट कार्बन आहे. द ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6 ॲज वी नो दॅट. द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ऑलराईट, जे काही 6 ॲटॉमिक नंबर आहे मीन्स 6 इलेक्ट्रॉन्स कार्बनमध्ये आहेत. त्याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं, ओके, जे काय आपण SPDF शेल्स बघतो त्यानुसार दॅट इज 1s2 2s2 अँड 2p2. म्हणजे ह्या 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2s मध्ये सुद्धा 2 आहेत आणि 2p मध्ये सुद्धा 2 असतात. बट p ऑर्बिटल जे आहे आपल्याला माहिती आहे x y z यामध्ये सुद्धा ते पुन्हा त्याचं डिवायडेशन होत असतं. सो px py अँड pz. सो px मध्ये 1 इलेक्ट्रॉन, py मध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल अँड 2pz इज 0. सो 2 + 2 4 + 1 5 अँड 1 6. दिस इज द ground state electronic configuration. Here the number of electrons in its outermost orbit are 4. जर आपण outermost orbit चेक केलं मीन्स s ऑर्बिटल आणि हे p, तर टोटल हे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत जे आउटर ऑर्बिटमध्ये आहेत. So to attain this stable electronic configuration like inert gas or the noble gas, इनर्ट गॅस किंवा नोबल गॅसचं जर आपल्याला कॉन्फिगरेशन अटेन करायचं असेल मीन्स कार्बनला ऑलरेडी आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. इनर्ट गॅस किंवा नोबल गॅस जो आहे अगदी म्हणजे 4 नंबरच्या लगतचा म्हणू शकतो आपण, तर तो कोणता आहे? 8 नंबर आहे. त्यामुळे त्यासाठी काय करावं लागेल? आयदर कार्बन शुड लूज दी 4 इलेक्ट्रॉन्स और गेन 4 इलेक्ट्रॉन्स. एकतर 4 इलेक्ट्रॉन्स त्याला गेन करावे लागतील म्हणजे घ्यावे लागतील किंवा एकतर ते लूज करावे लागतील किंवा द्यावे लागतील जे काय स्टेबल कॉन्फिगरेशन आहे ते अटेन करण्यासाठी. बट टू अचीव दिस अ व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड. बट लूज करण्यासाठी असू दे किंवा आयदर गेन ऑफ इलेक्ट्रॉन, जी काय एनर्जीची रिक्वायरमेंट आहे ना दॅट इज व्हेरी व्हेरी लार्ज. सो कार्बन कॅनॉट लूज और गेन 4 इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे काय होतं, कार्बन त्याचे इलेक्ट्रॉन्स लूज पण करत नाही किंवा गेन पण करत नाही बिकॉज जी काय एनर्जी लागणार आहे गेनिंगसाठी किंवा लूज करण्यासाठी दॅट इज व्हेरी व्हेरी लार्ज. सो इट कॅनॉट फॉर्म C4+ और C4- आयन्स. म्हणजे जर त्यानं लूज केले किंवा गेन केले तर प्लस मायनस जे काही चार्जेस येतील C4+ येतील किंवा C4-. C4+ कधी येईल? जेव्हा तो लूज करेल आणि गेन केले तर C4-. त्यामुळे इथे दोन्हीपैकी ज्या काही केसेस आहेत आयदर लूज किंवा गेन हे काहीच होत नाही. त्यामुळे C4+ किंवा C4- आयदर कॅटायन अनायन काहीच ते फॉर्म करत नाही. ओके, आणि याच कन्सेप्टला आपण म्हणतो टेट्रा व्हॅलन्सी ऑफ कार्बन. आणि याच्याचमुळे जे काय आपण बॉन्ड्स म्हणतो की कार्बन 4 बॉन्ड्स फॉर्म करू शकतो ती स्टेप या पुढची आहे. ओके, दॅट इज टेट्रा व्हॅलन्सी ऑफ कार्बन. सो ग्राउंड स्टेट जे काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅट इज 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि 2p मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि ज्यावेळी एक्सायटेड स्टेटमध्ये जाईल कार्बन म्हणजेच काय होतं, ग्राउंड स्टेटमधून 1 इलेक्ट्रॉन शिफ्ट होतो वरच्या ऑर्बिटल्समध्ये,
त्यामुळे एस ऑर्बिटलमध्ये जे काही 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यापैकी एक इलेक्ट्रॉन काय होणार आहे, पी ऑर्बिटलमध्ये शिफ्ट होईल. सो 2s2 कॉन्फिगरेशन 2p2 कॉन्फिगरेशन कन्वर्टेड इंटू 2s1 अँड 2p3. म्हणजेच 2p मधले हे 2 आहेत ते ॲज इट इज राहतील आणि 2s मधले जे काही 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामधला एक इलेक्ट्रॉन शिफ्ट होईल 2p मध्ये आणि मग यासोबत जे काही दुसरा ॲटम असेल तो कंबाईन होणार आहे. म्हणजेच ऑलरेडी कार्बनचे असलेले 4 इलेक्ट्रॉन्स आणि यासोबत दुसऱ्या ॲटमचे 4 मीन्स 1s ऑर्बिटल अँड these 3 p orbitals. So hybridization is sp3. त्यामुळे आपण काय म्हणतो, जे काय हायब्रिडायझेशन कार्बन ॲटम आपल्याला शो करतो दॅट इज नथिंग बट दी sp3 हायब्रिडायझेशन, बिकॉज यामध्ये एक s ऑर्बिटल इन्व्हॉल्व असतं आणि 3 p ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व असतात. ओके, ड्युरिंग दी बॉन्ड फॉर्मेशन. So carbon achieves the noble gas configuration only by sharing of electrons with the other atoms. त्यामुळे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नोबल गॅसचं असतं स्टेबल, ते अटेंड करण्यासाठी कार्बन काय करू शकतो, फक्त शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होऊ शकतं त्याच्यामध्ये. त्यामुळे कार्बन ॲटम फॉर्म्स 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स. आणि याच केसमुळे जे काही आपण म्हणतो की कार्बन हॅज 4 व्हॅलन्सी. ओके, टेट्रा व्हॅलन्सी ऑफ कार्बन मीन्स कार्बन जास्तीत जास्त 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो कुठल्याही दुसऱ्या ॲटमसोबत किंवा इटसेल्फ कार्बनसोबत. सो दॅट इज नथिंग बट दी टेट्रा व्हॅलन्सी ऑफ कार्बन. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आहे दॅट इज टेंडन्सी टू फॉर्म दी मल्टिपल बॉन्ड्स. मल्टिपल मीन्स number of bonds. So carbon atom forms the following type of bonds. Okay, generally single covalent bond, double bond and triple bond. We are already knowing that. Single covalent bond means it is formed by sharing of only one electron from each atom and it is always a covalent bond. Single means एक इलेक्ट्रॉन एक ॲटम शेअर करेल, दुसरा ॲटम दुसरा इलेक्ट्रॉन शेअर करेल. सो शेअरिंग ऑफ ओनली वन इलेक्ट्रॉन दॅट इज नथिंग बट दी सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. आणि तो नेहमीच कोव्हॅलंट बॉन्डच असतो बाय शेअरिंग ऑफ वन इलेक्ट्रॉन. सपोज कार्बन कार्बन असे 2 ॲटम्स आपल्याकडे असतील तर हा फर्स्ट कार्बन आहे तो इलेक्ट्रॉन शेअर करेल, दुसरा कार्बन एक इलेक्ट्रॉन शेअर करेल. सो बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन देर इज अ फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. So it is between the carbon carbon or it may be between the carbon hydrogen, carbon oxygen, carbon or XX means halogen. Means any halogen we are generally represented it as a X. Double bond means it is formed by sharing of 2 electrons from each atom. Means each atom shares 2 electrons to form the bond. And in which one is a sigma bond and another one is a pi bond. म्हणजे ज्यावेळी डबल बॉन्ड तयार होत असतो की डबल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय होतं, प्रत्येक ॲटम 2 इलेक्ट्रॉन शेअर करत असतो आणि त्यावेळी जे काही बॉन्ड्स तयार होतील डबल बॉन्ड त्यामधला एक बॉन्ड सिग्मा बॉन्ड असतो आणि दुसरा बॉन्ड असेल तो पाय बॉन्ड असतो. म्हणजेच कार्बन कार्बनमधले डबल बॉन्ड असू शकतात किंवा कार्बन अँड ऑक्सिजन. ओके, कीटोन फंक्शनल ग्रुप जो काही आपण स्टडी केला आहे ऑलरेडी त्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये नेहमी डबल बॉन्ड असतो. म्हणजेच वन इज सिग्मा अँड अनादर वन इज पाय बॉन्ड. सिमिलर वे ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड इट इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 3 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इच ॲटम. म्हणजेच प्रत्येक ॲटम 3 इलेक्ट्रॉन्स शेअर करेल आणि मग त्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होईल. आणि याच्यामध्ये काय केस असेल, वन इज सिग्मा बॉन्ड अँड अदर 2 बॉन्ड्स आर पाय बॉन्ड्स. डबल बॉन्डमध्ये one is sigma bond, another one is pi bond. But in case of triple covalent bond, one bond is a sigma bond and remaining 2 bonds are pi bonds. The next characteristic is tetrahedral shape. So already we have discussed these points regarding CH4. Okay, methane आपण स्ट्रक्चर स्टडी केलं होतं कंडेन्स्ड फॉर्म्युला झिगझॅग लाईनमध्ये. त्यावेळीसुद्धा आपण टेट्राहेड्रल फॉर्म किंवा शेप जो आहे तो डिस्कस केला होता. दी 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स ऑफ कार्बन आर डिरेक्टेड टुवर्ड्स दी 4 कॉर्नर्स ऑफ अ रेग्युलर टेट्राहेड्रन.
जो काय रेग्युलर टेट्राहेड्रॉन शेप आहे आपला, त्याचे जे काही 4 कॉर्नर्स असतील ते 4 कॉर्नर्सकडे डिरेक्टेड असलेला बॉन्ड असतो की जे काही 4 कार्बनचे बॉन्ड्स आहेत त्यांचे डिरेक्शन. आणि बॉन्ड अँगल जो असतो दॅट इज 109 degree 28 minutes or 109.5 minutes. मीन्स सपोज ओके, जर आपण कन्सिडर केलं हे स्ट्रक्चर मिथेनचं आहे, कार्बन सेंट्रली प्लेस्ड आहे, अप साईडला एक हायड्रोजन आहे आणि डाऊन साईडला असे 3 हायड्रोजन आहेत. सो हे जे काही स्ट्रक्चर आहे दॅट इज टेट्राहेड्रॉन स्ट्रक्चर. म्हणजे असा एक शेप असतो आपल्याकडे. तर जे काही याचे कॉर्नर्स असतील टेट्राहेड्रॉनचे, त्या कॉर्नर्सकडे डिरेक्टेड असलेले बॉन्ड्स असतात. 4 बॉन्ड्स जे काय आपण कार्बनचे दाखवणार आहोत ते. आणि मग या बॉन्डमधला जो काय अँगल आहे दॅट इज ऑलवेज 109 degree 28 minutes. आणि या शेपला आपण टेट्राहेड्रल शेप असं म्हणतो. सो आपण हायब्रिडायझेशनमध्ये सुद्धा हे स्टडी करणार आहोत ओके इन द कमिंग लेक्चर्स. टेट्राहेड्रल मीन्स the bond angle is 109 degree 28 minutes and this is due to 4 covalent bonds. The next very important, that is catenation. Catenation means self-linking property of carbon atoms. Okay, it is known as catenation. It is responsible for the variety and large number of organic compounds. It may also give rise to open chain and closed chain nature of compounds. Catenation म्हणजेच काय असतं, तर आपण कार्बनचे जे काही कंपाऊंड्स बघतो ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड असतो, म्हणजेच एक कार्बन दुसऱ्या कार्बनला अटॅच असतो, दुसरा कार्बन तिसऱ्या कार्बनला, अशी एक चेन तयार होत असते. म्हणजे सपोज आपण अल्केनचे स्ट्रक्चर घेतले तर हायड्रोकार्बनची चेन असते ओके. 1 कार्बन इज अटॅच्ड टू सेकंड, सेकंड अटॅच्ड टू थर्ड, लाईकवाईज. किंवा कार्बन दुसऱ्या ॲटम्ससोबत सुद्धा बॉन्ड तयार करतो. कार्बन हायड्रोजनमधला बॉन्ड असेल किंवा अदर ॲटम्स कार्बन हॅलोजनमधला बॉन्ड असेल, कार्बन ऑक्सिजन असेल. मग ही जी काय लिंकिंगची प्रॉपर्टी आहे कार्बनची, सेल्फ लिंकिंग, म्हणजे एक ॲटम दुसऱ्या ॲटमला अटॅच होण्याची जी काही प्रॉपर्टी आहे आणि त्या अटॅचमेंटनंतर जे काही स्ट्रक्चर्स त्याचे तयार होतात, ओपन चेन स्ट्रक्चर और क्लोज्ड चेन स्ट्रक्चर्स, दोन्हीसुद्धा. ओपन सायक्लिक स्ट्रक्चर पण कार्बनचे स्टडी केलेत, मोनोसायक्लिक कंपाऊंड्स, किंवा स्ट्रेट चेनमधले असतील अल्केन्स, अल्काइन्स, अल्किन्स. सो ही जी काय सेल्फ लिंकिंगची प्रॉपर्टी आहे त्याला आपण म्हणतो कॅटेनेशन. आणि या प्रॉपर्टीमुळेच कार्बन नंबर ऑफ ओपन चेन आणि क्लोज्ड चेनचे स्ट्रक्चर्स किंवा कंपाऊंड्स बनवू शकतो. अँड दिस कॅटेनेशन टेंडन्सी इज मॅक्झिमम इन कार्बन. आणि ही जी काही बॉन्ड फॉर्मेशनची किंवा एकमेकाला सेल्फ लिंक होण्याची जी काही टेंडन्सी आहे ती कार्बनची सगळ्यात जास्त आहे इन द ग्रुप 14. ज्या ग्रुपमध्ये कार्बन आहे पिरियॉडिक टेबलमध्ये, तर त्यामध्ये जी काही ही कॅटेनेशन टेंडन्सी आहे ती कार्बनची सगळ्यात जास्त आहे, दॅट इज मॅक्झिमम ॲज कम्पेअर्ड टू अदर ॲटम्स विच इज नथिंग बट दी 85 किलो कॅलरी पर मोल. सो बॉन्ड एनर्जी या टेबलमध्ये आपण बघू शकतो. कार्बन कार्बनचे आहे 85, सिलिकॉन सिलिकॉन इज 54, then coming to the nitrogen which is 39 and phosphorus 50. So कार्बन ची कॅटेनेशन टेंडन्सी मॅक्झिमम आहे जी आहे 85. येस, म्हणजे याच कॅटेनेशन प्रॉपर्टीमुळे जे काही स्ट्रक्चर्स कार्बन फॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल लिनियर चेन, स्ट्रेट चेन अल्केन्स आपण बघतो, एकमेकाला कार्बन अटॅच होत जातात. किंवा ब्रांचिंगसुद्धा असतं, ब्रांच्ड चेन. इथे आपण बघू शकतो की याच कार्बनला सेकंड जे काय आहे पोझिशन, त्याला अजून एक सबस्टिट्युएंट ॲड झाला. यामध्ये अजून आहे सेंट्रली प्लेस्ड कार्बनला 4 सबस्टिट्युएंट्स अटॅच आहेत. सो ब्रांचिंगसुद्धा होऊ शकतं इझिली. सायक्लिक स्ट्रक्चर्स, मोनोसायक्लिक कंपाऊंड्स ऑलरेडी आपण स्टडी केलेत. सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्सेन मीन्स डिफरंट सायझेसच्या रिंग्स. आणि याच प्रॉपर्टीला आपण म्हणतो कॅटेनेशन. सो अशा काही प्रॉपर्टीज आहेत कार्बनच्या ज्यामुळे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यामध्ये बेसिक कन्स्टिट्युएंट असतो कार्बन आणि
आपण ते जास्तीत जास्त स्टडी करतो किंवा ॲज अ सेपरेट सब्जेक्ट म्हणून ते स्टडी करतो. ओके, सो या नंतरचा जो काही पार्ट असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करतो आणि मग यावरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. सो आय विल स्टॉप हिअर. थँक्यू.